टेंबेकर, तिरसिंगराव पाचरणे सर, कैलासराव पाचरणे सर, मारुतीदादा पाचरणे, दत्ताजीराव देशमुख, बाळासाहेब जगदाळे, प्रकाशराव पाचरणे, पोपटराव देशमुख, लोकांना जगदाळे, ग्रामसेवक कुणालजी रोडे, शिवाजीराव जगदाळे, स्वप्नील लंगे, सागर बेंडभर, टोंबरे सर, सुरेश पडवळ, सुधीर पाचरणे, राहुल वाळके, पप्पू देशमुख, विकास देशमुख, संपतराव वाळके, शिक्षक वृंद, जगताप सर, सकट मॅडम, अंगणवाडी शिक्षक सेविका, उपस्थित सर्वच वडीलधारी बंधू भगिनी आणि पत्रकार नितीन भारावकर. एक छोटासा कार्यक्रम इथं आहे, परंतु तो कार्यक्रम तितकाच महत्त्वाचा आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सकट दाम्पत्य यांनी अत्यंत चांगलं काम आपल्या शिक्षण क्षेत्रात केलेलं गेले अनेक वर्षात आपण पाहिलं. मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमी वाटायचं की एकच कर्डलवाडी शाळा का चांगली, त्याचा प्रचार झाला पाहिजे, प्रसार झाला पाहिजे आणि इतरही तालुक्यातल्या शाळा चांगल्या झाल्या पाहिजे. कर्डलवाडी माझ्या माहितीने सकट सर विधानसभेत मी पहिला आमदार असेल की कर्डलवाडी शाळेचं नाव विधानसभेत गाजवलं आणि मग त्या ठिकाणी बहुतेक आमदार जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विरोधात असायचे. 70%, 25-30% मी जिल्हा परिषदेची बाजू घेऊन बोलायचो. त्या लोकांना वाटायचं, मी म्हणायचो पाहायला चला आमची रस्त्याला शाळा आहे तुमची. त्यानंतर बरेच लोक येऊन पाहून गेले, कौतुक केलं. 4 लाख लोक पाहून आले. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू. कर्डलवाडीला उद्या आमच्या इथं पाथर्णे माळ्यात पण, पाथर्णे वस्तीत पण 4 लाख लोक आली पाहिजे अशी तुम्ही दोघं पती पत्नी आणि इतर जे शिक्षक असतील त्यांनी योगदान दिलं तर हे अवघड नाही. गावकरी इतके चांगले सहकार्य करतात. निश्चितपणे निशान जी कुमार अपने ITC के माध्यम से योगदान दिया है, इसके लिए आपका और आपकी कंपनी का हम शुक्रगुजार करते हैं, आपको धन्यवाद देते हैं. तो कोई ना कोई होना चाहिए कि ऐसी मदद स्कूल के लिए जाती है तो अच्छा है. CSR का फंडिंग अच्छे काम के लिए जाता है तो उसका फ़ायदा आम लोगों को होता है, तो वैसा फ़ायदा आपने यहाँ कर दिया, ये अच्छी बात है. तर शेवटी इथे विकास होत असताना आपले काही कार्यकर्त्यांनी प्रश्न मांडले. आता निवडणुका जवळ आहे, आता 1.5-2